नाशिक जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसापासून अवकाळी पावसाने हैदोस घातला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून सध्या आपण मनमाडच्या नांदगाव येथील शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करूयात. दादा, काय सांगणार, गेल्या 4-5 दिवसापासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे जिल्ह्याभरात, काय नुकसान होते? आपण बघितलं असेल की मागच्या सीझनमध्ये खरीपाचं पीक ते अंतिम टप्प्यात आलं असतानाच परतीच्या पावसाने त्याचं नुकसान झालं. त्याच्यानंतर जो परतीचा पाऊस जो झाला त्याच्यामुळे कांद्याचं बियाणंही खराब झालं, रोपं खराब झाली, पुन्हा टाकावं लागली. आणि आता जे उन्हाळा कांदे आहे लावलेले गेल्या 4-5 दिवसापासून जो पाऊस पडतोय नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यामुळं फळबागा असतील, कांदे असतील, गहू असतील, त्याच्यानंतर उन्हाळा मका असतील, त्यानंतर हरभरे असतील, या सर्व पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. वेळोवेळी पाऊस हा शेतकऱ्यांच्या मुळाशी उठलेला आहे. कारण खरीपाच्या वेळेसही तसंच झालं आणि आता रब्बीच्या वेळेसही ते झालं. पूर्ण खर्च झाला आणि अंतिम टप्प्यात पिकं आलेली असताना अवकाळी पावसाने पूर्ण पिकं हे उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे. आता जर समजा असेच जर हे चाललं असेल तर शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही, हा सुद्धा प्रश्न आता पुढे शेतकऱ्यांपुढे आहे. कारण भांडवल एवढं लागतंय की सर्व मालांचे जे खतं असतील, बियाणं असतील, यांचे भाव वाढलेले आणि जो माल आम्ही पिकवतोय कसा तरी निसर्गाच्या याच्यातून काढतोय, त्याला सुद्धा कवडीमोल भाव भेटतोय मार्केटमध्ये. त्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. एकंदरच कांद्याचं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे. एकरी किती खर्च येतो आणि आपल्याला परवडते का? आपण बघितलं असेल की कांद्याचं बियाणं असेल, खतं असतील, औषधं असतील, या मशागतीचा खर्च असेल, मजुरी असेल, याचा खर्च हा खूप झालेला आहे. आणि कांदा हे पीक आता न परवडणार झालं. कारण तो जे नैसर्गिक यांनी तर नुकसान होतेच, परंतु मानसिक जर आपण माझा माल नेतो त्याला सुद्धा कवडीमोल भाव भेटतो. त्याच्यामुळे एकरी जवळजवळ आम्हाला कांद्याला येतो खर्च 80,000 रुपये आणि आज 20 आणि 30,000 रुपये पदरी पडताय. म्हणजे 500 ते 600 रुपये आज बघितला असं कांदा मार्केटमध्ये जास्तीत जास्त 800 रुपये भाव भेटतोय. एवढ्या याच्या कमी भावामध्ये त्याचा उत्पादन खर्च सुद्धा अर्धा खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकरी खूप आर्थिक संकटात आहे. एकंदरीत शासनाकडून आपण काय मागणी करणार? आम्ही वेळोवेळी जेव्हा जेव्हा आमचे नुकसान होते त्याचे पंचनामे केले पाहिजे. परंतु आता आपण बघितलं असेल पंचनाम्याला कुठेही सुरुवात केलेली नाही किंवा आदेशही आलेले नाही. आज आमचे एवढे नुकसान होऊन सुद्धा कुठे अधिकारी येत नाही आणि कोणीच येत नाही. आमची मागणी आहे की झालेली जी शेतकऱ्याची नुकसान आहे त्याला ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. एकंदरच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, सटाणा, नांदगाव, मनमाड, येवला या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाने हैदोस घातल्यामुळे शेतकरी मेनाकुटीला आला आहे. या शेतकऱ्याला पुन्हा एकदा शासनाने मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मनमाड, नाशिक.